मागील 3 वर्ष म्हटलं तरी आपण आपल्या काही ॲक्टिव्हिटीला सुरुवात केली होती. आपलं एंड गोल जे होतं त्याच्यावरती मी आता डायरेक्ट जात आहे. कारण की पूर्णपणे एकटाच पडलेलो आहे आणि कोणी साथ देईल आता असंही नाही आहे. इंडिव्हिज्युअल आहे याचा अर्थ म्हणजे माझे जे गोल होतं, जे माझं टार्गेट होतं त्यावरती मी एकटाच काम करतो सध्या तरी. आणि मला साथ द्यायला आता प्रोडक्शन टीम आहे आणि स्टार्टअप महाराष्ट्रासारखं आणखीन वेगळे ऑर्गनायझेशन जे आहेत, एक लीडर्स फेस्ट कनेक्ट हे एक ऑर्गनायझेशन आहे जे आपल्याला साथ देत आहे. पहिले आपलं एंड गोल काय होतं की निसर्गावरती जे काय पॉल्युशन चालू आहे, जे काय ग्लोबल वॉर्मिंग वाढते त्यावरती स्ट्रॉंग काहीतरी ॲक्शन्स घेतले पाहिजेत, हे एंड गोल होतं. पण त्यासाठी पैसे उभे राहावे या हिशोबाने मी फूड प्रोडक्टमध्ये एंट्री घेतली होती. पण एवढं काही स्ट्रॉंग करता आलेलं नाही आपल्याला. त्याच्यामध्ये आपण कंटिन्यू चालू राहणारच आहोत. हातात काहीतरी इन्कम सोर्स पाहिजे, काहीतरी आपल्याला कमवता आलं पाहिजे या हिशोबाने फूड प्रोडक्ट हे सुरू केले गेले होते. त्यात बरेचसे पैसेही टाकलेले, परंतु पार्टनरचा व्यवस्थित त्यात सपोर्ट भेटलेला नाही. प्रोडक्टचा तर रिस्पॉन्स व्यवस्थित होता, त्याला व्यवस्थित मार्गी लावताही आले असते, परंतु आपले लोक जे आहेत ते काही एकत्र बसत नाहीत, एकतर चर्चा करत नाही आणि काहीतरी आपलं डोकं लावतात. हे मला आलेलं खूप वाईट अनुभव आहे. आपले लोक एकत्र येत नाहीत, हा आपल्या कम्युनिटीचा एक बॅक पॉईंट ठरू शकतो. आणि एकत्र येत नाहीत म्हणजे मोठे आत्तापर्यंत जे यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती चॅनल बनवलेले आहेत त्यांना आपण एक प्रकारे मोठं केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्यांना मोठं करणारे त्यांचे कंटेंट बघत त्यांचे जे काय व्हिडिओ आहेत ते आपण पाहत राहतो. आणि जेव्हा त्यांचे खूप मोठे सबस्क्रायबर होतात त्यावेळेला त्यांना त्यांचे प्रोडक्ट्स आहेत, त्यांचं जे काय कम्युनिटी आहे ते हँडल करायला सोपं जातं. त्याच्यामुळे त्यांचे जे प्रोडक्ट आहेत इझिली विकले जातात. आणि आपण अशाच लोकांना डोक्यावर घेऊन जातो किंवा हे लोक त्याचा छान फायदा करून घेतात. आपल्या कम्युनिटीमध्ये एक असे भाग आहे की ह्या लोकांच्या भोवती फिरतात आणि त्यांना अक्षरशः काहीतरी समजून बसतात, असं काहीतरी एक आहे. पण एक नेटवर्क बनवण्यासाठी काही इव्हेंट होतात. स्टार्टअप महाराष्ट्र एक आहे, लीडर्स फेस्ट कनेक्ट, याच्यामध्ये मी सामील होतोच. ह्यांच्यामधून एक आहे की नेटवर्क कनेक्शनसाठी आपल्याला वेगवेगळे लोक भेटतात, वेगवेगळी माणसं भेटतात आणि आपल्या माणसांमध्ये एक नेटवर्क बनवण्याची जी क्षमता आहे ती खूप कमी दिसते. ती कॅपॅबिलिटी आपल्याला वाढवायला लागेल. आपण म्हणतो की मराठी माणसं खेकड्यासारखे काम करतात, एकमेकांचे पाय ओढतात. आपल्या इथे पाय ओढायलाच कोणाचं वेळ भेटत नाही आहे. माझ्या मते कोणी कोणाला वरती ओढणंच देत नाही आहे, असं पण एक वरती जाऊनच देत नाही असं मी म्हणेल. प्रत्येकजण आपापलं पाहतो आहे आणि एक छोट्या स्केलवर बिझनेस करेल, मी माझं पोट भरेल याच विचारात जवळजवळ आपले 90% लोक जगत आहेत. एक छोट्याशा गाळा घेईल, तिथे काहीतरी फूड प्रोडक्ट चालवेल आणि काहीतरी त्याच्यावरतीच उदरनिर्वाह करेल, अशा याच विचाराची आपली जास्तीची कम्युनिटी आहे. आणि एक त्यात नुकसान होऊन बसले किंवा त्यात अडकून बसले तर हे जे मी मागाशी सांगितलं की आता मोठे होऊन बसले लोक आहेत त्यांच्या मागे फिरणं, त्यांच्या सहवासात वगैरे त्यांना उलटं आपण त्यांनाच आणखीन मोठं या प्रवासात करत बसतो. मी हा व्हिडिओ शूट करण्याआधी कोणतीही पूर्वतयारी केलेली नाही आहे, डायरेक्ट व्हिडिओ शूट करायला घेतला आहे. त्यामुळे कदाचित बोरिंगला वाटू शकतो व्हिडिओ. आणि माझे जे पार्टनर्स आहेत
ॲक्च्युली मला तरी वाटतं ते व्यवस्थित फोकस नव्हते आपल्या जे काय गोल चाललं आहे त्यावरती. प्रोडक्ट तर विकलं जात होतं, पण बोलताना त्यांच्यातून पण रिस्पॉन्स कमी आला. एक पार्टनरमुळे दुसरा पार्टनर पण माझा ते हे झालं, त्याला काय म्हणतात आपण, फोकस त्यांचा रिमूव्ह झाला. आणि आत्ता या गोलवर तरी मी एकटाच काम करतो आहे. आपल्याला चांगला अनुभव होतो त्यावेळेला आपल्याला ऑर्डर देणं, पदार्थ देणं हे थोडंसं सोपं बनतं आपल्यासाठी. पण जेव्हा आपल्याला आपलेच लोक जेव्हा साथ देत नाही त्यावेळेला खूप मोठी अडचण होऊ शकते. आणि आता कंडिशन अशी आहे की माझी फॅमिलीसुद्धा मला सपोर्ट करत नाही आहे. अक्षरशः मला डायरेक्टली रोखलं जातं आहे आणि त्याच्यातून मी कसं बाहेर पडू हेच मला समजत नाही. आपलं एकतर आमचा समाज जो आहे तो थोडंसं न सांगितलेलं बरं आहे, पण या समाजामध्ये तर विचारसरणी अशीच आहे की तू नोकरी करून काय कमवायचं ते 6 दिवस आपले काम करायचं, रविवारचं आराम करायचा आणि आपलं आयुष्य असंच जगायचं आणि शेवटी मरून जायचं. हे या विचार करणारे लोकांमध्ये शक्यतो मी वाढलेलो आहे. त्यांच्यामध्येच एक मोठा झालेलो आहे. तर ह्या विचारसरणीतून थोडंसं बाहेर निघून माझा प्लॅन होता की आपण काहीतरी नेचरसाठी केलं पाहिजे, आपले गोल्स आहेत त्याच्यावरती केलं पाहिजे. तर त्यातून मला बाहेर पडण्याचा मोका तर भेटलेला, पण असं म्हणू शकतो की काही आतमधल्याच निष्क्रिय लोकांमुळे माझं पूर्ण जे गोल होता तो पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेला. आणि या गोलला पूर्ण करावं तर पूर्ण सगळं हातातून निसटून गेलेलं. आणि आता पुन्हा मी बिल्डअप करायचं प्लॅन करत आहे. आपले लाडू सुरू केलेले आहेत. डूम्स आपलं प्रोडक्ट थोडंसं आपण पुढे सुरू करू, कारण सध्या तरी पूर्ण झिरो झालेलं आहे. माझ्या फॅमिलीने पूर्ण मला थांबवून ठेवलेलं आहे. अक्षरशः जे माझं साहित्य होतं ते सुद्धा बाजूला काढून ठेवलेलं आहे. अक्षरशः मी काहीच करायचं नाही या हिशोबाने आपलं काम चाललेलं आहे. तर त्यातूनही मी काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी उचापत चालूच आहे. तर प्रोडक्शन टीम जी भेटलेली आहे त्यांच्या मदतीने मी आपला कारभार चालवणार आहे. तर फूड प्रोडक्ट्समध्ये रिस्पॉन्स खूप कमी आहे मला सध्या तरी. ऑर्डर्स आणायच्या कशा वगैरे या बाबतीत मी स्वतः सांगू शकतो की सोशल मीडियावरती ऑर्डर एवढ्या पटकन येत नाहीत. आणि ऑर्डर जर आपल्याला आणायचे असतील तर आपल्याच आजूबाजूच्या लोकांना आपल्या प्रोडक्टबद्दल सांगणं, आपल्याच कंपनीबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन देणं, त्यांच्यामध्ये जाऊन प्रोडक्ट टेस्टिंग करून दाखवणं हे आपल्याला काम करावंच लागतं. तर ह्या गोष्टी आम्हाला करता आल्या नाहीत. नॉन स्टेबल सिस्टीम होती. तर एक गोष्ट आता मी करू शकतो की मी एक जागेवर बसले तर एक स्टेबल सिस्टीम म्हणून मी ते काम करू शकतो. तर आपल्याला सेल्समन म्हणून काम करावं लागतं हे तरी मी स्वतः सांगेल. पुढची गोष्ट आहे की एंड गोल काय होतं आपलं. तर एंड गोल जे होतं की नेचरवरती काम करायचं आहे. तर मी आता स्लेट ऑफ ह्युमॅनिटी म्हणून एक वेबसाईट खोलत आहे. तर ही वेबसाईट काय आहे, तर या वेबसाईटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या फील्डमधले जे लोक आहेत ते आपलं गोल्स त्याच्यावरती टाकतील आणि त्यांना रेफरल्स त्या माध्यमातून भेटतील. या हिशोबाने स्लेट ऑफ ह्युमॅनिटी ही एक प्लॅटफॉर्म बनवलेली आहे. तर स्लेट म्हणजे त्या वेबसाईटवर विजिट केलेला माणूस आपली स्वतःची एक पार्टी बनवेल. स्वतःच्या पार्टीमध्ये त्याचं नाव, त्याचं इन्फॉर्मेशन, त्याची कंपनीचं नाव, त्यांनी इन्व्हायरमेंटसाठी काय केलेलं आहे किंवा काय प्लॅन करत आहे इन्व्हायरमेंटच्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आणि त्याचा बिझनेसचा कसा फायदा होऊ शकतो इन्व्हायरमेंटला, ही माहिती त्यात भरण्यासाठी मी ती एक वेबसाईट तयार केलेली. आणि त्याचा फायदा मी या प्रकारे करून घेणार आहे की काहीतरी एक मोठं इव्हेंट आपल्याला करायचं आहे. काहीतरी म्हणण्यापेक्षा मी प्लॅन केलेलं आहे ऑलरेडी. तर एक मोठा इव्हेंट झाला पाहिजे ग्लोबल वॉर्मिंगला स्टॉप करण्यासाठी.
तर तो मी पूर्णपणे प्लॅन करूनच बसलेलो आहे पहिल्यापासून. आणि हे इव्हेंट घडावा यासाठी ती वेबसाईट आपण सुरू केलेली आहे. तर मी मराठीतच बोलेल, कारण हिंदी भाषा मला येते, इंग्लिश भाषा तशी समजते मला, पण बोलायला थोडीशी अडचण आहेच. तर मी जास्तीत जास्त मराठीतच बोलत राहील, कारण की मराठी आपली मातृभाषा आहे, आपल्याला समजते आणि त्याच्यातून आपण चांगलं कन्व्हर्सेशनही करू शकतो. तर एक आपण ट्रायल करूया. हे जे फूड प्रोडक्ट आहेत ते आपण आहे तसेच चालू ठेवू आणि स्लेट ऑफ ह्युमॅनिटीमधून जे निसर्गाविषयी काम करणारे प्रेमी लोक आहेत त्यांना आपण एक संधी देऊया. तर त्याच्यावरती मी काही चार्जेस ठेवायचं प्लॅन करतो आहे, कारण की मलाही काही ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत पुढच्या काळामध्ये आणि पटापट या गोल्सकडे जावं या हिशोबाने मी ती वेबसाईट सुरू केलेली आहे. तर त्याला रिस्पॉन्स भेटताच आपल्याला वेळ जाणार आहे. तर प्रत्येक गोष्टीला वेळ लागतोच, तर हे मलाही माहीत आहे. पण माझ्या आजूबाजूचं कोणी माझं ऐकून घेत नाही आहे आता. तर त्या हिशोबानेच आपण चाललेलं आहे. तर पूर्णपणे फॅमिलीपासून वाचून मी व्हिडिओ बनवत आहे, त्याचं तर जाणीव असेलच. आणि तर नोकरी वगैरे करू नये या विचाराचं तर मी नाही आहे, पण ज्याला खरंच पटतं आहे त्याने करावी आणि ज्याला त्रास होतो आहे वगैरे त्याने इन्कमचे अनेक सोर्स आहेत. तर खूप सारे युवा लोक आपले इन्कमसाठी केवळ नोकरी हाच पर्याय बघत असतात आणि माझ्या घरून तर तसंच फोर्स केलं जातं आहे. एक ऑफिसर बनायचं, परीक्षा वगैरे द्यायची आणि त्याच्यातच आपलं करिअर घडवायचं. तर एक प्रकारे प्रेशराईज केलं जातं आहे मला आणि जे गोल आहे पूर्णपणे एक म्हणू शकतो की डायव्हर्ट करायचं. पहिलं माझ्या ऑपोजिशनमध्ये तर फॅमिलीच आहे माझ्या, तर त्यांच्यापासून हे वाचवून मी काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करतो आहे. आणि परीक्षा वगैरे ते खरं तर मी सांगू शकतो की माझं मूड नाही आहे आणि जायचं म्हणजे तिथे जाऊन काय निष्पन्न होणार आहे मलाही माहिती नाही. तर साधं काम करण्यासाठी आता इन्कमसाठी खूप सारे सोर्स आहेत. असं नाही आहे की गव्हर्मेंटचं जॉब तुम्हाला भेटला म्हणजे तुम्ही खूप मोठे झाले वगैरे. जर तुम्हाला तिथे जाण्याचं जर चान्सेस कमी असतील तर तुम्ही ट्राय करू शकता. आपलं भरपूर इन्कमचे सोर्स आहेत आपल्या भारतामध्ये. कमवण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही साधं झेप्टोमध्ये सुद्धा कमवू शकता, ब्लिंकिटमध्ये सुद्धा कमवू शकता. आणि नाहीच काय झालं तर आपले बरेचसे उद्योग करून लोक कमवत आहेत. अगदी इंस्टाग्रामवर पेज जरी सुरू केलं तरी आपल्याला दर मिनटाला एक न्यूज भेटते की याने 1 कोटी कमवले, त्याने 2 कोटी कमवले. आयुष्य म्हणजे वेळ UPSC MPSC किंवा स्पर्धा परीक्षा वगैरे याच्यात तुम्ही वेळ घालवत आहे. तर मी असं म्हणेल की वेळ घालवणं चुकीचं नाही आहे. तुम्हाला जर जमत असेल तर ठीक आहे, पण एवढ्या लोकांमध्ये जाऊन तुम्ही ती परीक्षा देताय तर त्याच्यातून तुम्हाला काय फळं भेटतं आहे तुम्ही बघा. जर त्याच्यातून काय भेटत असेल तर ठीक आहे, पण काहीतरी अल्टरनेट पर्याय हा एक उद्योगधंदाच असू शकतो. आणि उद्योगधंदा जरी नसेल तरी बरेच ऑप्शन आहेत. जे बिझनेसेस आता मोठ्या लेवलला गेलेले आहेत त्यांच्या अंडर हे आपण काम करून छोटी मोठी कामं करून आपला उदरनिर्वाह करू शकतो. तर हेच मी सांगेल की आपल्याकडे भरमसाठ ऑप्शन आहेत. तर एक गव्हर्मेंटची नोकरीच पाहिजे असं त्यासाठी आपण लढत बसायचं काय आवश्यकता नाही. आणि नाही भेटली तर आपल्याकडे भरमसाठ ऑप्शन आहेत आणि त्याच्यावरतीच आपल्याला काम करणं थोडं अवघड असू शकतं. तर बिझनेस उभा करणं अवघड असू शकतं, ऑर्डर आणणं अवघड असू शकतं, पण असंही नाही की अगदी अशक्यच आहे. तरी आम्हीही काही ऑर्डर आणलेले आहेत, काही ऑर्डर जनरेट करणं आम्हालाही जमलेलं आहे. तर त्याच्यातून पुढे जाणं आपल्याला वेळ खाऊ प्रोसेस असते. त्याच्यामुळे लागून राहणं हे आपलं काम आहे. माझे पार्टनर जे होते ते पूर्णपणे याच्यातून बाहेर पडलेले आहेत.
आपली कम्युनिटी पूर्ण डिमोटिवेट करते या गोष्टींमधून बाहेर पडावंच. तर अशा प्रकारे एक वातावरणच आपल्या आजूबाजूला आहे. तर मला तरी बाकीच्या कम्युनिटीचं माहिती नाही, पण माझ्या कम्युनिटीमध्ये तर पूर्ण निगेटिव्ह वातावरण आहे बिझनेसच्या बाबतीत. तर एक सराउंडिंगचा आपल्यावर परिणाम होतो. तर तसंच काही झालेलं आहे. तरीही मी या परिस्थितीतून आपल्याला बाहेर कसं निघता येईल याचा मी प्रयत्न करत आहे. आणि तरी जे काही आमचं आत्ता सध्याला ऑर्डर येत आहेत ते खूप कमी आहे. त्याच्यातून बाहेर पडून मी अजून ऑर्डर वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांना भेटून त्यांच्यापर्यंत जाऊन ऑर्डर वाढवणं हे प्रोसेस आमचे चालूच आहे. तर जसं लाईनीत लागेल आता प्रोडक्शन टीम थोडं करून बनवून देते मला, आणि काही एक ठोस प्रोडक्ट वगैरे व्यवस्थित दाखवता येईल असं मी स्वरूप त्याला घेऊन येत आहे. आणि नक्कीच या प्रवासात आपलेच लोक थोडेसे हे डायवर्ट माइंड म्हणू शकतो. तर तुम्ही कुठेही गेला, कुठे जात असाल, प्रवास करायला सुरुवात करा, तर तुम्हाला जे कोणी साथ देत आहेत ते व्यवस्थित आहेत की नाही हे पहिले चेक करा. कारण मी जे पार्टनर घेतले होते अक्षरशः फिरलेले आहेत, अक्षरशः पलटलेले आहेत. ज्या वेळेला आपल्याला ऑर्डर येणं भाग होतं, ऑर्डरवर फोकस करणं भाग होतं, कुणीही काम केलेलं नाही. मी सुद्धा स्वतः प्रोडक्ट डेव्हलपमेंटचं प्लॅन करत होतो, ऑर्डर आणण्यासाठी मी सुद्धा प्लॅन करत होतो. पण हे एवढं पटापट होतं की आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे. तर डायरेक्ट कोणीही मोठी इन्व्हेस्टमेंट करू नका, माझं हे स्वतःचं मत आहे. मोठी इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला खूप स्पीडमध्ये काम करावं लागेल, आणि तेवढ्या स्पीडमध्ये कामं होत नाहीत. बाहेरचे आपले लोक आहेत, चेन साखळी नेटवर्क जे म्हणतो आपण, आपलं नेटवर्क इतकं स्ट्रॉंग तर सध्या तरी नाही आहे. आणि जे लोक मोठ्या लेवलला जाऊन बसलेत ते केवळ तुम्हाला सूचना द्यायचं काम करतील. तुम्हाला इथून असं जा, तसं जा, हे कर, ते कर हेच सांगतील. तर मी सगळ्यांना हेच सांगेल की तुम्ही प्रत्येक स्टेपला एक प्लॅन करून ठेवा की मला हे करायचं आहे, आज ते करायचं आहे. तर त्या स्टेपनुसार चालत राहा. काही ना काहीतरी रिझल्ट आपला निदान 3 महिन्यातच एक रिझल्ट दिसायला लागतो. तर फक्त त्या लोकांच्या नादात वेळ घालवू नका. तर जे नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहेत त्यांच्या इथे व्हिजिट करा. पण जे लोक केवळ गायडन्ससाठी तुम्हाला बोलवत आहेत तिथे जाऊन तुम्हाला तेच ऐकायला भेटणार आहेत, त्याच गोष्टी पुन्हा रिपीट होणार आहेत. तर मी हेच सांगेल की जर तुम्हाला काय इन्कम सोर्स जनरेट करायचं असेल तर पहिली गोष्ट, आपलं जे प्रोडक्ट तुम्हाला डोळ्यासमोर दिसतं आहे 10 लोकांना जाऊन विचारा की तुमची गरज आहे ती पूर्ण होत नाही आहे, असं काहीतरी मला सांगा. त्यांनी जेव्हा सांगतील तेव्हा तुम्ही ते तयार करायला घ्या. आणि काहीतरी ठोस प्रोडक्ट जेव्हा तुमच्या हातात असेल तेव्हा त्यांच्यापर्यंत नेऊन पोचवा. त्यांच्याकडून रिव्ह्यू घ्या की हे प्रोडक्ट अजून इम्प्रूव्ह कसं करता येईल, आणि ते प्रोडक्ट इम्प्रूव्ह केल्यानंतर मग त्याच्यातून तुम्ही पुढे जात राहा. तर आपले बऱ्याचशा लोकांना मी भेटलो तेव्हा मी हे पाहिलं की कस्टमरचा रिव्ह्यूच घेत नाही. तर एक हॉटेलमध्ये कदाचित पाहिलं होतं मी की तिथला एक माणूस आहे, तो विचारत होता हॉटेलच्या मालकांना की इथे मी काय विकू शकतो. तर हॉटेल मालकांचं म्हणणं आलं तो हे मला विचारतो आहे. आणि त्या माणसाने आजूबाजूला चर्चा केली तर ते हॉटेल मालकांनी त्याचं त्याला देत होतं जे भाड्याने देत होता ते त्याने कॅन्सल केलं. तर अशा प्रकारचं आपल्या इथे एक काहीतरी समज आहे. तर त्या समाजामधून आपण थोडंसं वर आलं पाहिजे. तर आजूबाजूला सर्वे केलाच पाहिजे, आजूबाजूच्या गोष्टी काय चालू आहेत, तिथल्या लोकांना काय हवं आहे, आणि त्या लोकांच्या डिमांडनुसार त्या मार्केटमध्ये वस्तू आहेत का, हे जर आपल्याला कळालंच नाही तर मग आपण
तिथे प्रोडक्ट काय बनवणार आहे आणि प्रोडक्ट बनवल्यानंतर त्यांना देणार काय. तर ही गोष्टसुद्धा महत्त्वाची आहे की सर्वे हा केलाच पाहिजे. बरेचसे आपल्या इथे 90% लोक हे सर्वे करत नाहीत. आणि स्टडी करा तर मी हेच म्हणेल, अर्धवट नॉलेज आणि तुमचं जे काय चालू गोष्टी आहेत तुम्हाला खरंच खाली डाऊन मार्केट करू शकतात. तर मी हेच सांगेल की माझ्या आजूबाजूचे लोकसुद्धा अर्धवट स्टडी वगैरे म्हणू शकतो. तर कोणाला मी दोष देत बसणार नाही, पण अर्धवट नॉलेजमध्ये बोलणं आणि काही गोष्टी आपल्या एक्सप्रेस करणं टाळा. आणि जे काय तुम्हाला करायचं आहे प्लॅन करून करा, व्यवस्थित करा. आणि हेच की हा व्हिडिओ मी अनस्क्रिप्टेड असं यासाठी ठेवतो की एक नॅचरल माझं मत त्याच्यावर टाकायचं आहे यूट्यूबवरती. आणि कोणत्याही कम्युनिटीला किंवा नाव मी मेन्शन यासाठी नाही केलं कारण की कोणालाही आपल्याला नुकसान पोचवायचं नाही. कोणाचंही मताला आपण भेदभाव करत नाही आहे. नोकरी त्याच्या जागी ठीक आहे, आपलं स्पर्धा परीक्षा त्याच्या जागी ठीक आहे, पण एवढं पण त्यांच्यात वेळ घालवणं हे आपण आपल्यासाठी धोकादायक ठरवत आहोत. ह्युमॅनिटी तर आपलं मेन टॉपिकवर येऊ आपण. स्लेट ऑफ ह्युमॅनिटी हे जे आपलं एक प्लॅटफॉर्म आपण बनवतो आहे, तर त्यावरती नक्कीच सगळ्यांना रेफरन्स भेटतील या हिशोबाने मी तो प्लॅन करत आहे. आणि नक्कीच जे आपले युवा आहेत त्यांना एक डायरेक्शन भेटेल की येणाऱ्या काळामध्ये जे ग्लोबल वॉर्मिंग वाढतं आहे त्याच्यावरती वेगवेगळे सॉल्युशन आपण काढता आले पाहिजे. आणि वेगवेगळे जे आपले ॲक्टिव्हिटी आहेत त्यावरती आपण नक्कीच काम केलं पाहिजे.